यानंतर कोकणामध्ये जाव्या। नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी गोव्याप्रमाणेच रत्नागिरीला मोठी पसंती दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामधील किनारे पर्यटकांनी फुल झाले। मुंबई पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रामधून हजारो पर्यटक या ठिकाणी दाखल झालेत। दापोली, गुहागर आणि रत्नागिरीला पर्यटकांनी मोठी पसंती दिली। दापोलीतील समुद्र किनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्स सुरू असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा ओढा अधिक आहे। दरम्यान गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरून सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी। पण गणपतीपुळे समुद्र किनारे जर पाहिले तर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। इथं फक्त धमाल, मस्ती आणि मजा केली जाते। मग या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेतला जातोय, बाईक रायडिंगचा आनंद घेतला जातोय, त्याचबरोबर कॅमल सफारीचा देखील इथं आनंद घेतला जातो। आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक दाखल झालेले आहेत। अक्षरशः हा समुद्र किनारा गर्दीने फुरून गेलेला आहे। ताई, तुम्ही कुठून आहात, कशा पद्धतीने एन्जॉय करताय, काय सांगाल? नमस्कार सर, आम्ही पुण्यावरून आलो आहे, शिक्रापूरवरनं, आणि खूप दिवसापासून आम्हाला समुद्रावर यायचं होतं। सो हा आमचा फर्स्ट टाईम आहे, पण आम्ही खूप एन्जॉय केलं। ही माझी मुलगी आहे छोटी रुही। रुही हाय हाय हाय। कोकणातल्या निसर्ग सौंदर्याबद्दल काय वाटतं, काय सांगा? खूप छान आहे, खूप छान. येताना इतकं रमणीय वाटतं, गाडीमधून बघताना समुद्र दिसतं, छान झाडं दिसतात नारळाची, खूप छान वाटतं, खूप मजा येते। पर्यटक इथल्या निसर्गाचा मनमुराद आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात। लाखोंच्या संख्येनं पर्यटक हे सध्या कोकणामध्ये दाखल झालेले आहेत। अनेक ठिकाणी या ठिकाणी पर्यटकांच्या विविध सुविधा केलेल्या आहेत। पर्यटकांच्या हॉटेल्स जे आहेत ते फुल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत कोकणामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले, त्यामुळे कोकण सध्या पर्यटकांनी हाऊसफुल झाल्याचं चित्र सध्या कोकणामध्ये पाहायला मिळते। अमोल कलये, साम टीव्ही, गणपतीपुळे, रत्नागिरी।